आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मीरा, का नाही ऐकलंस तू माझं? काय होऊन बसलंय सगळं? ही माया एवढ्या रात्री अशी गुपचूप कुठे चाललीये? नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे। कोण आहे? माया, वेळ आहे का? मी झोपले होते ना ग। मला बोलायचंय तुमच्याशी। आता एवढ्या रात्री? बरं बोल पटपट, मला खूप झोप येते। अगं खेचतेस का? काय झालं? बोल तरी। मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे आणि ती सांगितल्यानंतर तुमची झोप उडणार आहे। बोल बोल, अबे ऐकते। अथर्व नाशिकला गेलाय। माया, हे सांगायला बोलवलंस का ग तू? ऐका, अथर्व नाशिकला गेलाय पण तो जिवंत परत येणार नाहीये हे सांगते। म्हणजे त्याचा गेम ओव्हर होणार आहे ट्रॅव्हलिंग करताना। असा सेटअप लावलाय मी। अगं म्हणजे तू अथर्वला मारून टाकणार आहेस? काय गरज आहे या सगळ्याची? काय गरज आहे सांग मला? का केलंस तू असं? त्या मीराला आपण ऑलरेडी वेड ठरवलंय। आता ती मेंटल हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अथर्व तिला स्वीकारणार आहे का? नाही ना, तो नंतर तुझाच होणार आहे। कशाला काही गरज काय होती करायची? पनिशमेंट आहे ही। मला चीट केलं हा, माझ्या समोर त्या मीराच्या केसात गजरा मारला। त्या स्टुपिड मीरासाठी मंजिरी मॅडमची भांडतोय, त्यामुळे त्याला हेच भोगावं लागणार आहे। ॲज सिम्पल ॲज दॅट। माया, अथर्व, ती माया घात करणार आहे, पण तुम्ही काळजी करू नका। मी आहे इथेच तुमच्या पाशी। मी काहीच होऊ देणार नाही तुम्हाला। मीरा थांब। मीरा, माझ्याविषयी तुझ्या मनात किती आदर आहे? आईसाहेब, मी तुमचा खूप आदर करते। मग तुझ्या हिताची एक गोष्ट सांगते, ऐकशील? म्हणजे आदर नाहीये तर? नाही नाही आईसाहेब, असं काहीच नाहीये। तुम्ही बोला ना, मी ऐकते। थोड्या वेळा तिकडे मानसिक रुग्णालयातली काही माणसं येतील। कसलाही विरोध न करता तू त्यांच्या सोबत जायचंस। आईसाहेब, तुम्ही समजताय तसं काहीच नाहीये। मीरा प्लीज, मला पुन्हा पुन्हा तेच सांगायला लावू नकोस। तुला उपचारांची गरज आहे। आईसाहेब, मी खरं सांगते तुम्हाला, मला अंबिकाताई दिसते। तुम्हाला आठवतंय का, तुम्ही जेव्हा तळीगावात आला होता तेव्हा त्या कुंडामध्ये वेदा पडली होती, तेव्हा सुद्धा तिथे अंबिकाताई होती आणि वेदाला वाचवण्यासाठी तिनेच मला हाक मारली होती। माझ्यावर विश्वास ठेवा आईसाहेब, मी खरं सांगतेय। बास मीरा,
मी अंबिकाविषयी एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. या घरची सून होती ती, आमच्या सगळ्यांची लाडकी होती. तुला या घराची मालकीण व्हायचंय ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू अंबिकाला मध्ये आणू नकोस. ते खपवून घेणार नाही मी. आईसाहेब, माझ्या मनात असं काहीच नाहीये. तुझ्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर हे घर सोडून निघून जा किंवा मानसिक रुग्णालयात ऍडमिट हो. तुझ्या या अशा मानसिक अवस्थेत मी तुला अथर्व आणि वेदासोबत राहू देणार नाही. वेदा, बाळा, तू माझ्या आईशी असं का वागतेस? तू तिला त्रास का देतेस? वेदा, तू माझ्या आईला घरावर जायला का सांगतेस? ती मला जपते तुला आवडत नाही का? इतकी का वाईट झालीस तू? वेदा, आजीशी असं बोलतात का? शांत हो बरं. आई, मी आज तुझं काही ऐकणार नाही. आजी वाईट आहे तर वाईटच आहे. वेदा, काय हे मोठ्यांशी असं वागतात? वेदा, काय विचारतात तात्या? तुझ्या नवीन आईने मोठ्यांशी कसं वागायचं तुला शिकवलं नाही? ही पद्धत आहे आजीशी बोलायची? आता एक शब्द सुद्धा काढायचा नाहीये तोंडातून. तुम्ही लोकांना गप्प बसा. आता मी नाही घाबरते तुम्हाला. वेदा, ऐकू आलं का तुला? शांत बस. हे बघ, तुझा अभ्यास आहे ना, खोलीत जा आणि अभ्यास कर. हा, मी कुठेही जाणार नाहीये. आजी, तुला या दोघी आवडतात ना? पण त्यांनी मला खूप त्रास दिला आहे. वहिनी, बघितलं ना तुम्ही? ह्या मीरानी वेदाच्या मनात आपल्या सगळ्यांविषयी कसं वाईट साईड भरलंय ते. वा मीरा वा, तू आमच्या वेदाला पण नाही सोडलंस ग. माझी आई मला चांगलं शिकवते. तुम्ही सगळे वाईट आहात. आजी, तू काहीही कर, पण मी माझ्या आईला कुठेही जाऊ देणार नाही. तुला जपणार